सकारात्मक विचार. चॅनेलला सबस्क्राईब आणि शेअर करा. झालं तर आम्ही का म्हणून त्याला वोटिंग करावं हे सांगा तुम्हाला पहिले. हे ना महत्वाचं आहे. जर तुम्ही जनतेची काळजी घ्याल ना तर तुम्हाला वोटिंग फिरायची गरज नाहीये. नमस्कार, मी अंकिता. लोकहिता न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की तब्बल 9 वर्षानंतर महानगरपालिकेच्या निवडणुका आल्या आहेत आणि याच्यामुळेच लोकांमध्ये एक उत्सुकता निर्माण झाली आहे की तब्बल 9 वर्षानंतर निवडणुका आल्या आहेत आणि आता तरी आपल्या समस्यांचा निवारा होणार की नाही होणार आणि आता कोण निवडून येणार अशी उत्सुकता निर्माण झालेली आहे. त्यामुळे आज आपण जनतेसोबत बोलायला नवसारी प्रभाग क्रमांक 3 येथे आलेलो आहोत. आपलं नाव काय? माझं नाव मंगला महेंद्र इंगळे. आपलं मतदान इथंच पडते. हो. आणि तब्बल 9 वर्षानंतर निवडणुका आल्या आहेत. आतापर्यंत आपल्या समस्यांना कोणी कैवारी नव्हतं, कोणी पुचती नव्हतं, काहीच करत नव्हतं. तर आता तुमच्या घरी आलेल्या उमेदवारांची तुम्हाला काय अपेक्षा आहे, म्हणजे तुम्ही त्यांना काय म्हणणार आहे? आम्हाला सगळ्या उमेदवारांकडून हीच अपेक्षा आहे की सगळ्या जनतेचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते क्लिअर करावे. कोणत्या नाल्यांच्या प्रॉब्लेम आहेत, कोणाच्या पाण्याच्या प्रॉब्लेम आहेत, कोणाला काही पर्सनल प्रॉब्लेम आहेत, कोणाचे डॉक्युमेंट्स प्रॉब्लेम आहेत, त्या सगळ्या पूर्ण करून म्हणजे जनता सुखी राहिली पाहिजे. जनतेला काही प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे असं म्हणते बा. जनता सुखी तर मग हे पण सुखी उमेदवार तर येणारच आहेत ना. ज्यावेळेस जनता सुखी राहील त्यावेळेस तो उमेदवार तोच निवडून येईल ना, तो जनतेची काळजी घेईल. जनतेची काळजी घेणं महत्वाचं आहे. जर तुम्ही जनतेची काळजी घ्याल ना तर तुम्हाला वोटिंग फिरायची गरज नाहीये, तो आपापच निवडून येईल. आणि तुमचा कॉल कोणाकडे आहे? नाही, माझा कॉल तर कोणाकडेच नाही आहे सध्या तरी. अच्छा, अजूनपर्यंत तुम्ही डिसाइड केलेलं नाहीये? केलाय, पण मी तुम्हाला कशी सांगणार आहे? तो माझा पर्सनल नाही, बरोबर आहे, बरोबर. ते पर्सनल, गोपनीय आहे, ते पर्सनल गोष्टी आहे. पर्सनल आहे, मी तुम्हाला काही सांगू शकत नाही. मला आणि आपल्या नवसारीत सगळ्यात जास्त मोठी समस्या ती नालीची समस्या आहे, असं आम्हालाही दिसून आलंय की नाली इथं साफ होत नाही खूप टाइम पर्यंत. आता थोडाफार आता झालाय, प्रयत्न चालू झालाय त्यांचा. नवीन नालीचं काम पण झालंय. आता सध्या नवीन नालीचे कामं चालू केले आहेत त्यांनी. घरासमोर सगळ्यांचे रस्ते काढून चालू आहेत बनवणं आणि नवीन नालीचं काम चालू आहे. साफसफाई पण चालू आहे आता सध्या तरी चालू आहे. मग आता निवडणूक आहे ना म्हणून चालू आहे. निवडणूक आहे म्हणून नाही म्हणा, पण कधी कधी सांगतात त्यांना, उमेदवार जे आहेत त्यांना सांगतात तर ते लेट का होईना पण करतात. करण्याला महत्व आहे. लेट झालं तरी थोडं चालेल, पण होत आहे ना, त्याला महत्व आहे ना. ठीक आहे, थँक्यू. दादा, तुमचं नाव काय? नवल सुरेशराव बदुकले. आपलं मतदान इथंच पडते. हो. अच्छा, आता तुमच्या उमेदवाराकडून काय अपेक्षा आहे? बस चांगलीच आहे. तुमच्या ज्या समस्या आहे, समस्या त्या नाली, पाणी बस नालीचा. अच्छा, इथे नालीचा खूप मोठा विषय आहे. म्हणजे नाली साफ नाही होत. किती दिवसातून साफ नाही होत? तरी महिनाभर 15 दिवस लागतील. आणि मग त्याची काय? विनोद वराडे. आपण इथंच राहतात. हो. आणि आता तुम्हालाही माहिती आहे की खूप वर्षानंतर निवडणुका आल्या आहेत. आतापर्यंत आपल्या समस्याला कोणी कैवारी नव्हतं. म्हणजे आपण समस्या अशाच पडल्या होत्या. आपण ते म्हणजे त्यांनी झुंजत होतो आतापर्यंत. पण आता निवडणुका आल्या आहेत आणि आता उमेदवार पण आपल्या घरी येत आहे, लक्ष असू द्या हे सांगायला. तर आता तुम्ही उमेदवारांना काय तुम्हाला विचारायचं आहे की बा आमची ही समस्या आहे आणि हे तुम्ही याचा निवारा करा. आणि तुमचा कॉल कोणाकडे, म्हणजे कोणाला मत देणार आहे? आम्ही तर सध्या काँग्रेसचे आहे ओरिजिनल. पण आता जसा फक्त वैयक्तिक माणसावर अवलंबून आहे, पक्षावर नाही. आता मग तुम्ही कोणाला मत देणार आहे? मी काँग्रेसला. अच्छा. आणि तुमच्या याच्या एरियाच्या समस्या काय आहे, म्हणजे तुम्हाला काय, तुम्ही आता काँग्रेसला निवडून देणार आहे तर तुमची अपेक्षा काय आहे काँग्रेसकडून? की एक मिनिट, तुमची अपेक्षा काय आहे काँग्रेसकडून की ते तुमच्या समस्याचा निवारा झाला पाहिजे? नाल्या, रस्ते, बस एवढंच आहे. बाकी काय करणार आहे महानगरपालिका? नवसारी या प्रभागात नाल्यांची खूप मोठी समस्या आहे. तर ते तर खूप आधीपासून आहे, तर त्याच्यावर अजूनपर्यंत काही झालेलं नाही. तर आता निवडणूकच तर आतापर्यंत झाल्या नाही. एवढं म्हणजे जनता पूर्ण वाऱ्यावर सोडून दिली होती यांनी. त्या महानगरपालिका म्हणजे पूर्ण वन मॅन शो होती ना ती. त्याच्यामुळे सर्व म्हणजे सरकारी ताब्यातच होतं सरकारच्या. त्याच्यामुळे जनतेवर लक्षच नव्हतं. आता ह्या निवडणुका झाल्यानंतर माहित पडत. ठीक आहे. तुमचं नाव काय? दिनेश किशनराव थोरात.
अच्छा, आता निवडणूक आहे तुम्हाला पण माहिती आहे, तर तुमच्या काय अपेक्षा आहे तुमच्या उमेदवाराकडून? माझ्या उमेदवाराकडून काहीच अपेक्षा नाही की माझ्या घरासमोर एका वर्षापासून लाईट लागला नाही, हे माझी समस्या आहे, दुसरं काहीच नाही. हो, आता तुम्ही सांगितलं होतं का की लाईट सगळ्या नगरसेवकाला सांगितलं पण कोणाला लाईट लावला नाही माझ्या घरासमोर, कोणीच नाही लावला. हे फक्त तुमच्याच घराची नाही तर पूर्ण गल्लीची आहे. पूर्ण गल्लीचे 4-5 त्या गल्लीतले लोक आहे, पण त्यांच्या घरासमोर म्हणजे त्यांना पण त्रास आहे, मला तर नाही. मी तर सेपरेट लाईट लावलेला आहे माझ्या घरी, सेपरेट लाईट लावला, बटन लागलं की बिलकुल लाईट लागते माझ्या घरी. पण बाकीचे जे लोक त्यांचे लहान लहान मुलं बालं तिथून जातात त्या गल्लीतून, पण त्यांचा काही विचार करायला पाहिजे ना त्यांनी. मला काही विषय नाही, माझा काही विषयच नाही ना. एक मिनिट, आपलं नाव काय आहे? माझं नाव सुधाकर पांडे. आता तुमच्या प्रभागात तिरंगी लढत आहे, म्हणजे हे प्रशांत महल्ले आहे, प्रशांत डवरे आहे, ऋषिकेश देशमुख आहे, तर हा ते पण आहे. तर आता म्हणजे तुमचा कौल कोणाकडे आणि इथं निवडणूक कशा पद्धतीने होणार, म्हणजे लोकांचं मतदान कसं होणार? सध्या असं आहे की मतदान जो कौल आहे, माणूस पाहून मतदान होणार आहे, पक्षावर मतदान होणार नाही. कारण आम्हाला पाहिजे विकास, आणि असे आहे का सर्वजण म्हणतात आम्ही विकास करू, विकास करू, विकास काही कोणी करत नाही. असा कौल होणार आहे की बा ज्याचं काम आहे किंवा जो करू शकल, आणि एखादा माणूस कुठल्याही पक्षात असो मग त्याला मतदान होईल. आणि आपल्या प्रभागात समस्याचा कसा निवारा करणार, म्हणजे उमेदवार जर तुम्ही त्यांना विचारलं, म्हणजे तुमची अपेक्षा काय आहे? नाही, विकास करावा त्यांनी पूर्ण प्रभागाचा. आपल्या इथे सगळ्यात मोठी समस्या कोणती आहे? तशी आता रोड बीट झालेला आहे तिथे, नाल्यावाल्या फक्त काय आहे, विकास म्हणजे काही झालाही आहे असं नाही म्हणत, झाला नाही म्हणून, पण अतिक्रमणाचा सर्वात जास्त आहे. आता आपण इथे बसलेलो आहोत, किती लोक अतिक्रमण करतात. स्वच्छता नाही. महत्वाचा मुद्दा अतिक्रमण आणि स्वच्छता पाहिजे. बाकी ठीक आहे, सर्व गार्डन होऊन राहिले, सर्व होऊन राहिले, परंतु हा जो मुद्दा आहे मेन इथला अतिक्रमण, इथलं तर फारच महत्वाचं आहे. हे दिसत आहे तुम्हाला सर्व सर्व रस्त्यावर बसतात लोक, एवढी आमची अपेक्षा आहे. नाही आणि महानगरपालिकेने यांना जागा द्यावी, पण ज्या ठिकाणी महानगरपालिकेचे भूखंड आहेत त्या ठिकाणी त्यांना जागा अलॉट करावी. याच्यात हे रस्त्यावर बसून कसं आहे, इथं घाण स्वच्छता हेच लोक करतात याच्यात त्याच्यामुळे सामान्य जनतेला त्रास होतो. कसं आहे, आम्ही आता सिनियर सिटीजन आहोत, 65-70 वर्षाच्या, आम्ही कुठं बसायचं आता याच्यातलं. म्हणून कसं आहे, आणि याच्यापूर्वी जे नगरसेवक निवडून आलेले आहेत याच्यातलं तुम्ही फक्त 5 वर्ष काम केलं, जवळपास 3-3.5 वर्ष नगरसेवक नाही आहे. मग इथं मग हे त्यांचं दुर्लक्ष झालेलं आहे याच्यात. आणि निवडणुकीच्या बाबतीत म्हणजे तुम्हाला एक सांगायचं आहे की लोकांचा याच्यामध्ये उत्साह नाहीये. काय कारण आहे, म्हणजे हे स्वतः करतात, फक्त निवडणूक लढवतात याच्यात. या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून या पक्षातून. कसं आम्ही विश्वास कसा ठेवायचा? तुम्ही जनतेच्या भरोश्यावर निवडून येता याच्यातलं, आणि काय द्यायचं आम्ही तुम्हाला मत? मग म्हणून तुम्ही एक तुम्ही जनतेला आढावा घ्या, लोकांचा उत्साह नाहीये मतदान करण्यात. पण आता जर निवडणुका झाल्या नाही तर ऑलरेडी इतके वर्ष निवडणुका नव्हत्या, बरोबर? तर आपल्या समस्या तशाच पडल्या होत्या, कोणीच कैवारी नव्हतं, काहीच नाही. पण आता निवडणुका होणार तर ऍटलिस्ट कैवारी तर भेटणार, आपल्या समस्या आपण त्यांना सांगणार तरी ते ऍटलिस्ट प्रयत्न तर करणार ना सोडवण्याचा. म्हणून नाही ठीक आहे, लोकप्रतिनिधी प्रयत्न करते, पण प्रशासनाने काय केलं आतापर्यंत? या ठिकाणी कलेक्टर आहे, कमिशनर आहे, आयुक्त आहे, तुम्ही काय करता? ठीक आहे, नाही ना लोकप्रतिनिधी, हे तुम्हाला दिसत नाही का? म्हणजे इथं अतिक्रमणचा खूप जास्त या ठिकाणी अतिक्रमण, साफसफाई, गाड्या येत नाही, घंट्या घरात कचरा साचलेला. किती दिवस गाड्या येत नाही? 8-8 दिवस गाड्या येत नाही आमच्याकडे. आणि मग तुमचा घराचा कचरा कुठे जातो? कुठं आम्ही घरात साठवून ठेवतो, कुठं फेकायचं कुठं आम्ही याच्यात. कोणाकडे कौल आहे तुमचा मग आता? नाही कौल, जनतेचा कौल कुठं? जनतेला वोटिंगच करावं वाटत नाही मुद्दा. हे तुमचं चित्र पण आम्हाला कुठेही वोटिंग करावं वाटत नाही. ठीक आहे काका, अजिबात. ठीक आहे. नमस्कार, तुमचं नाव काय आहे? राहुल विरखरे. अच्छा, तुमचं मतदान इथं पडते हो, या नवसारी प्रभागातच? व्यवसाय भाजीपाला.
अच्छा, मला याच्यात एक समस्या म्हणजे आली आहे समोर की या इथं अतिक्रमण खूप आहे नवसारी प्रभागात आणि नॉर्मल लोकांची हे समस्या आहे की अतिक्रमण असल्यामुळे इथं बसायला जागा नाही किंवा चालायला जागा नाही. पण तुम्ही लोकांनी पण महानगरपालिकाकडे जागा मागितली आहे की आम्हाला एक जागा द्या वगैरे. त्याच्यावर म्हणजे आतापर्यंत काय झालेलं आहे महानगरपालिकेचं की नाही? काहीच नाही झालं आतापर्यंत. म्हणजे आहे काय तो विषय काय आहे नेमका? विषय नेमका हेच आहे की आम्हाला कुठेतरी जागा यांनी देऊन द्यावी, जेणेकरून कुठेतरी म्हणजे जिथं व्यवसाय समजा कदाचित जागा पाहून व्यवस्थित किंवा आम्हाला एक साईड जागा द्यावी यांनी, जेणेकरून लोकांनाही त्रास नाही झाला पाहिजे. आणि तुमचं कौल कोणाकडे आहे? कौल तर आमचा कोणाकडे, आमची इथे इच्छाच नाही आहे का वोटिंग करावं म्हणून. का बरं? काय समस्या काय आहे पहा ना तुम्ही सांगा ना. तुम्ही आता तुम्हाला धडधड दिसूनच राहिलं, परिस्थिती दिसून राहिलं तुम्हाला. समस्या लोकांच्या एवढ्या काही आहे का? बस भयानक समस्या आहे. आम्ही जिथं राहतो तिथं आमच्या इथं आजपर्यंत 5 वर्षात एकही कर्मचारी आला नाही. साफसफाई कर्मचारी आला, नाली सफा करणारे आले नाही. आमचा नालीचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न होता. आमच्या घरात पावसाळ्याचं पुरं पाणी आमच्या घरात शिरते, नाल्यात पाणी पास होत नाही. आजपर्यंत एकही नगरसेवक आमच्याकडे येऊन पाहिलं नाही. का म्हणून यांना वोटिंग करायचं सांगा तुम्ही. तुमचा कुठला एरिया पडतो याच्यात? कृपा पार. हा, आणि आता म्हणजे प्रचाराला पण नगरसेवक आले नाही तुमच्याकडे? प्रचाराला येऊन आले ना. मग तेव्हा जेव्हा ते प्रचाराला येत आहे तेव्हा मग तुम्ही त्यांच्याकडे काय अपेक्षा आणि तुम्ही काय म्हणत आहे त्यांना, म्हणजे हे विचारत आहे सगळं? त्यांना आताही सांगितलं, याच्या अगोदरही सांगितलं. हेच जे उभे होते तेच याच्या अगोदरही उभे होते ना. असं काही नवीन काही नाही आहे. त्यांच्यापर्यंत आम्ही याच्या अगोदरही गेलो, त्यांनी तर 5 वर्ष येऊनच नाही पाहिलं पहिली गोष्ट आमच्याकडे. त्यांना वोटिंग करावं असं आमचं का बरं करावं मी, मला एक सांगा तुम्ही. बरोबर. आमच्या समस्या सॉल्व्ह नाही झाल्या तर आम्ही का म्हणून पहिले वोटिंग करावं हे सांगा तुम्हाला पहिले. बरोबर आहे तुमचं. निर्मला पिंगळे. आणि तुम्ही इथं नवसारीतच राहता का? नाही, मी इथे असते दारूच्या दुकानात. अच्छा, मग तुमचं मतदान इथंच पडते ना? हो, अच्छा. तिथे चालून देते खाणे. आणि मग आता मला हे सांगा की आता उमेदवार जे घरी येत आहे तुमच्या प्रचार करायला, तर तुमची त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे? तुम्ही काय म्हणताय की तुमची समस्या हे झालं पाहिजे ना, समस्याचा निवारा झाला पाहिजे ना तुमच्या. तर काय काय समस्या आहे तुमची? समस्या काय आहे? कोणी निवडून आला तरी काही उपयोग नाही आहे. 1 वर्षापासून आमची नाली भरलेली आहे, त्यात खालून पाणी जाऊन राहिलं सर्व आमच्या घरात येऊन राहिलं. कोणी करत नाही. मग जो करत तो आमच्या घरी नाही तर मग. म्हणजे तुमच्या इकडची नाली 1 वर्षापासून साफ झालेली नाही आणि तुम्ही याच्यासाठी कोणाला बोलले वगैरे काही? काय खूप जण सगळे जेवढे नगरसेवक होते तेवढे बोलून सगळं, पण कोणी काही केली नाही, अजूनही केली नाही. तशी काही घेऊन पाहून द्या तुम्ही. म्हणजे इतर या एरियात नालीची खूप मोठी समस्या आहे. हो, दुर्गंध, वास. अरे दुर्गंध वास, पूर्ण संडासचं पाणी म्हणजे 2 फ्लॅट आहेत मोठे मोठे, हे सर्व दोन्ही फ्लॅटचं पाणी आमच्या घरात येऊन आलं, पण कोणी करत नाही. काय मतदान केलं नाही केलं तर काय उपयोग आहे? माझ्यासारखी नाही केलं तरी काहीच नाही. तुम्ही मतदान करणार आहे की नाही करणार आहे? आता मला जसं वाटेल तसं करा. ठीक आहे.